नमस्कार मंडळी, तनुज व्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत झणझणीत झटपटीत आंब्याचं रायतं। तर त्यासाठी आपल्याला इथे आंबे शिजवून घ्यायचे आहेत। आता पाहूया आपल्या रेसिपीसाठी लागणारे साहित्य। तर इथे मी साहित्य ठेवून घेतलंय। तर आपल्याला 50 ग्रॅम गूळ लागणार आहे। गूळ मी खूप कमी प्रमाणात घेतला, आंबे साधारण गोड असतातच। कढीपत्ता, आला लसूण पाकळी, 1 चम्मच हिंग, 1 चम्मच हळद, थोडंसं सुकं खोबरं आणि मोहरी। तर आपण पाहूया आता की इथे आपल्याला आंबे सोलून घ्यायचे आहेत। हे आंबे मी शिजवून घेतले आहेत। त्याचे साल काढून त्याला छानसं मॅश करून घ्यायचं आहे। तर आता मी ते करून घेते। आंब्यातला जो गर असतो तो बाहेर काढून आपल्याला छानसं त्याला सालीला सुद्धा मॅश करून घ्यायचं आहे, कारण का त्यामध्ये पण आंब्याचा प्लम्प असतो, तो आपल्याला यूज होतो। तुमची पूर्ण ताकद लावून त्या आंब्याला पार मस्तपैकी सोलून काढा, म्हणजे तुमचं रायतं एकदम भन्नाट होऊन जाईल। तुम्ही पाहू शकता मी इथे सगळे आंबे आणि त्याचे साल हे सगळे साइडला क्लीन करून घेतलेत। आता आंब्यांना थोडंसं मॅश करून घ्या, जेणेकरून त्यांचा ज्युसीपणा आहे तो आपल्याला रायता खाताना कळून येतो, म्हणजे त्यामुळे आंबे छान ज्युसी होतात। तर आता मी आंबे मॅश करून घेतलेत। आपण आता मेन आपल्या रेसिपीकडे वळूया। तर इथे मी पातेलं घेतलंय, त्याच्यात आपल्याला 1 चम्मचभर तेल टाकून घ्यायचं आहे। तेल छान तापू दे। तेल तापलं की त्यामध्ये आपल्याला मोहरी, राई टाकायची आहे। राई छान तडतडली की त्यामध्ये आपल्याला कढीपत्ता ऍड करायचा आहे। कढीपत्ता टाकल्यानंतरला आपल्याला त्यामध्ये 10 ते 12 लसूण पाकळ्या टाकायच्या आहेत। 1 चम्मच हिंग, 1 चम्मच हळद ऍड करायची आहे आणि ते मिश्रण चमच्याने परतून घ्यायचे। आता त्यात आपल्याला मसाला ऍड करायचा आहे। लाल तिखट, साधारण 1 चमचा लाल तिखट मी इथे वापरते आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार त्यामध्ये मसाला ऍड करू शकता। मसाला छान परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला आता आंबा ऍड करायचा आहे। आता ज्या प्लेटमध्ये तुम्ही आंबा मॅश केलेला होता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी, एक अर्धा कप पाणी ऍड करायचं आहे आणि जो पाणी त्यामध्ये असेल तेच आपल्याला ह्यामध्ये ऍड करायचं आहे, जेणेकरून तो जे काही रस आंब्याचा राहिलेला असतो तो सगळा आपण यूज करू शकतो। जर तुम्हाला ग्रेव्ही पातळ हवी असेल तर तुम्ही पाण्याचा वापर थोडा जास्त करू शकता। आता मी इथे पाणी ऍड करून घेतलंय। पाणी ऍड करून साधारण 1 ते 2 मिनिटं त्याला शिजवून द्यायचं आहे। एखाद मिनिट शिजवून झाल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला चवीनुसार मीठ ऍड करायचं आहे। मी माझ्या चवीनुसार त्यामध्ये मीठ ऍड करते आहे। रायत्याला छान परतून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्यामध्ये गूळ ऍड करायचा आहे। इथे मी 50 ग्रॅम गूळ यूज केला आहे।
कारण का आंबा मुळातच हा गोड असतो आणि रायतं म्हटलं तर ते थोडंसं तिखट थोडंसं गोड असंच असलं पाहिजे. आता यामध्ये मी सुकं खोबऱ्याचा वापर केलाय, तुम्ही ओलं खोबरं सुद्धा वापरू शकता. ते घालून तुम्ही छान त्याला परतून घ्या आणि साधारण 3 मिनिटं तरी झाकण बंद करून त्याला शिजवून घ्या. आता मी इथे झाकण ठेवलंय. 3 ते 4 मिनिटांनंतर तुम्ही झाकण ओपन करून बघा. आता 3-3.5 मिनिटांनंतर ना इथे माझं झटपट झणझणीत रायतं तयार आहे. तर अशाच फटाफट होणाऱ्या रेसिपी ट्राय करण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.